हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती अप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईव्ह. तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्र चालू असल्यामुळे आम्ही पण एका मंदिरात आलो. तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलं असेल की आम्ही अगोदर पण या मंदिरात जाऊन आलो होतो. म्हणजे आमच्या इकडचं दुर्गाडी किल्ला म्हणजे महिषासुरवदनीचं मंदिर आहे ते. आणि ते दरवर्षी नवरात्रीमध्ये जत्रा असते. खूप भाविक म्हणजे बोला भक्त इथे दर्शनासाठी येतात आणि आम्ही दरवर्षी इकडे येतो. खूप गर्दी होती, म्हणजे खूप नव्हती तरी, म्हणजे रोजच्या मानाने आज बुधवार असल्यामुळे जरा कमी होती, पण पुढे तर भरपूरच होती. तर गर्दी असल्यामुळे आम्ही लाईनीत उभं होतो. तुम्ही बघू शकतात, जरी बोलतात ना तरी ही कमी आहे. मी बोलते तुम्हाला, ही तुम्ही दिसत आहे तुम्हाला, तरी मी बोलते कमी आहे. म्हणजे जास्त किती असेल तुम्ही विचार करा. तर आम्ही लाईनीत उभं होतो. खूप वेळानंतर पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, तिथे आतमध्ये खूप सुंदरपणे देवी मातेच्या मूर्ती असतात ते ठेवले होते. म्हणजे सप्तशृंगी माता, रेणुका माता, तुळजाभवानी कोल्हापूरची आणि भवानी माता, सगळ्या देवींचे इथे रूपं बोलतात ना ठेवले होते. खूप छान सजावट केली होती. शिवाजी महाराजांचा फोटो. तर ह्या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे मी थोडक्यात सांगते तुम्हाला. म्हणजे जसे किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकले होते, तसाच दुर्गाडी किल्लासुद्धा विजय मिळवला होता. आणि तेव्हापासून इथे म्हणजे शिवाजी महाराजांनी इथे देवीची स्थापना केली होती महिषासुरवदनी. तेव्हापासूनचं हे मंदिर आहे. तर हळूहळू जवळजवळ आम्ही मंदिराच्या दरवाजाच्या इथे बोलतात ना जे दार असतं तिथपर्यंत पोचलो. खूप छान सजावट केली होती सुंदरपणे, आणि गर्दी पण भरपूर होती. पण एवढं काही वाटलं नाही. म्हणजे बोलतात ना रोजपेक्षा म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी आणि पहिल्या दिवशी खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी जात नाही. तिथे बघू शकता राधाकृष्ण, गणपती बाप्पा, खूप छोट्या छोट्या मूर्त्या. मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचं व्हिडिओ दाखवला होता, पण एकदा म्हणजे बोलताय ना आत्ता जो जसा तुम्हाला दिसतो तसा दिसला नसेल, कारण की मी थोडक्यात ब्लॉग बनवला होता तो. तर खूप छान सजावट केली होती आणि खूप जण इथे दर्शनाला येतात आणि पॉप्युलर आहे आमच्या इकडचं हे मंदिर. आणि जत्रा पण खूप छान भरते इथे. तर तुम्ही ते बघू शकता, मंदिरामधनं आम्ही बाहेर निघाल्यानंतर खूप छान प्रकारची जत्रा भरली होती. म्हणजे आम्ही जेव्हा एंट्री करतो तेव्हाच हे सगळं आहे मंदिराच्या बाहेर, पण आम्ही पहिले दर्शन घेतो आणि नंतर जत्रा फिरतो वगैरे. इथे खायचे पदार्थ खूप सारे बोलतात ना जे बोलतात ना जत्रा, एक प्रॉपर जत्रा भरते आणि खूप सुंदर जत्रा भरते. खूप खूप लोक येतात इथे. म्हणजे आम्ही बोलतात ना जिथे राहतो तिथलेच नाही तर दूर दूरवरून इथे जत्रेसाठी दर्शनासाठी लोक येतात. तर खूप छान इथे आमच्या इथे अशी जत्रा नवरात्र सेलिब्रेट केली जाते. आणि खूप पॉप्युलर मंदिर आहे आमच्या इकडचं आणि ऐतिहासिकसुद्धा आहे. तर छान आमचं दर्शन झालं आणि मग नंतर आम्ही इथे प्रसाद वगैरे सुद्धा घेतला. आणि जे म्हणजे इथे ना बाजूलाच हनुमानाचं सुद्धा छान एक प्रदर्शन केलं होतं, म्हणजे मारुती रायाचं. पण मी जास्त शूट नाही केलं, कारण की गर्दी खूप असल्याने मला जेवढं शूट करता आलं तेवढं केलं. तर तुम्ही बघू शकता हा पूर्ण किल्ला आहे आणि किती छान सजवलं आहे. तर तुम्ही बघू शकता तिथे बजरंगबलीचं तिथे हे केलं होतं. ते पण खूप छान होतं. बोललं ना एक सजावट, एकदम जत्रा, प्रॉपर जत्रा भरते आमच्या इथे. आणि मोठे मोठे पाळणे वगैरे. तर मला सांगा कोणाला म्हणजे कुणाला इथे असं पाळण्यामध्ये वगैरे बसायला आवडतं? मला तर नाही आवडत. मला म्हणजे कसं तरी उलटीसारखं होतं सिरियसली, म्हणजे वॉमिटिंगचा त्रास होतो, त्यामुळे मी तर कधी बसली नाही. आणि नंतर मग दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही जत्रा फिरत असताना मम्मी वगैरे आम्ही म्हणजे आम्हाला मम्मीला जे घ्यायचं होतं मम्मी ते घेत होती.
अशा पद्धतीने आम्ही जत्रा मस्त फिरलो, मस्तपैकी दर्शन घेतलं आणि मस्तपैकी फोटो वगैरे काढले. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? एकदम छोटा, आय थिंक सो मीडियम, म्हणजे जास्त मोठा पण नाही, छोटा पण नाही. तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर खूप आम्ही एन्जॉय केला. आणि तुम्ही नवरात्रीमध्ये कुठे कुठे फिरायला जातात, कुठे दर्शन घ्यायला जातात, मला नक्की कमेंट करा तुमचा एक्सपिरियन्स. आणि माझ्या अगोदरचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघून घ्या, तुमच्या रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि थँक्यू सो मच गाय फॉर युअर सपोर्ट. तुम्ही खूप छान छान कमेंट करतात, मला खूप भारी वाटतं. आणि आम्ही काही फोटो काढले होते तर ते सुद्धा फोटो ब्लॉगमध्ये एडिट केले आणि ट्रेडिशनल लुक पूर्ण केला होता मी. सो ओके फाईन गाईज, आत्ताचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. लाईक, शेअर, सबस्क्राईब द ब्लॉग अँड बाय गाईज. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. जय माता दी, जय माता दी. महिषासुरवदनी माते की जय. जय दुर्गाडी माता.